नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 3 इयर्सचा रिझल्ट लागल्यानंतर सर्वच विद्यार्थी ज्या गोष्टीची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, तर ती मोठी अपडेट अखेर आली आहे। सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर लॉ सीईटी 3 वर्षाच्या कोर्ससाठी कॅप राउंड रजिस्ट्रेशन, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट कधी जाहीर होणार याबाबतचं एक नवीन संभाव्य वेळापत्रक म्हणजेच की टेंटेटिव्ह शेड्यूल कालच प्रकाशित करण्यात आलं आहे। तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे, कॉलेजचे पर्याय कधी द्यायचे आहेत आणि पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून लॉ सीईटीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील। तर या ठिकाणी बघा, सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर LLB 3 इयर याला तुम्ही क्लिक करायचं आहे। LLB 3 इयरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पब्लिश ऑन 14 जुलै 2026 म्हणजे कालच रिलीज झालेली आहे कॅप शेड्यूल नोटीस टिल फर्स्ट मेरिट लिस्ट। तर या PDF ला तुम्हाला ओपन करायचं आहे। PDF ओपन केल्यानंतर अशा प्रकारची PDF तुम्हाला दिसेल आणि यामध्ये दिले विधी 3 वर्ष व विधी 5 वर्ष अभ्यासक्रमांच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026-27 चे संभाव्य वेळापत्रक म्हणजेच की टेंटेटिव्ह डेट्स यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत। तर या नोटीस मध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या। उच्च शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विधी 3 वर्षे व विधी 5 वर्षे अभ्यासक्रमांच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फॉर कॅप महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी सेल राबविण्यात येत आहे। सदर प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांच्या कॅप नोंदणी अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच त्यानंतरच्या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठीचे तात्पुरते वेळापत्रक सर्व संबंधितांच्या माहितीसाठी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यानंतर खाली आपल्याला विधी 3 वर्षासाठी आणि विधी 5 वर्षांसाठी सर्व संभाव्य तारखा दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बोलूया पहिल्या टप्प्याबद्दल, जो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे कॅप नोंदणी, महाराष्ट्र राज्य व इतर राज्य उमेदवारांची नोंदणी। आणि मित्रांनो, जे विद्यार्थी 3 वर्षाचा कोर्स करत आहात तर त्यांची कॅप रजिस्ट्रेशन डेट होती 11/6/2026 ते 13/7/2026 आणि जे विद्यार्थी 5 इयर लॉ करत आहात तर त्या विद्यार्थ्यांची कॅप रजिस्ट्रेशन डेट दिलेली आहे 19/6/2026 ते 17/7/2026 पर्यंत ही प्रोसेस चालू राहील। त्यानंतर सेकंड पॉइंट आहे ई पडताळणी पथकामार्फत अपलोड केलेली कागदपत्रे व अर्जांची ई छाननी म्हणजेच की ई स्क्रुटिनी व ई व्हेरिफिकेशन। तुम्ही जर फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्या कागदपत्रांची सीईटी कमिटीकडून ऑनलाईन तपासणी केली जाईल आणि ही स्क्रुटिनी प्रक्रिया साधारणपणे 3 इयरसाठी 16/7/2026 पर्यंत आणि 5 वर्षासाठी 21/7/2026 पर्यंत पूर्ण केली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म मध्ये व्यवस्थितपणे डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। त्यानंतर तिसरा पॉइंट दिलाय प्रथम फेरीसाठी वर्णानुक्रमानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे म्हणजेच की एकदा फॉर्म भरून आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं की सीईटी सेल पहिली तात्पुरती यादी जाहीर करेल, ज्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असे म्हणतात। आणि मित्रांनो, हे नवीन वेळापत्रक असं सांगतं की 3 इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 17/7/2026 रोजी तर 5 इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 22/7/2026 रोजी सीईटी सेल जाहीर करेल। आणि मित्रांनो, या लिस्ट मध्ये तुमचं नाव, रँक आणि कॅटेगरी बरोबर आहे की नाही हे तुम्हाला व्यवस्थितपणे तपासायचं असतं। त्यानंतर दिलेला आहे वर्णानुक्रमानुसार गुणवत्ता यादी संदर्भातील हरकतींचे निराकरण, उमेदवारांनी लॉगिन द्वारे अर्जामध्ये दुरुस्ती करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे म्हणजेच की जर या लिस्ट मध्ये तुमच्या नावात किंवा गुणांमध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला एक ग्रीव्हियन्स पिरियड दिला जातो आणि ह्या ग्रीव्हियन्स पिरियडची डेट तुम्हाला यामध्ये दिलेली आहे आणि ती म्हणजे 3 वर्षाचा ग्रीव्हियन्स पिरियड आहे 17/7/2026 ते 19/7/2026 पर्यंत। तर 5 वर्षासाठी ग्रीव्हियन्स पिरियड दिलेला आहे 22/7/2026 ते 24/7/2026 पर्यंतचा वेळ तुम्हाला दिला जाईल।
तर तुम्ही लॉग इन करून ग्रीवियन्स सबमिट करू शकता. आणि त्यानंतर आहे फायनल मेरिट लिस्ट, म्हणजेच की प्रथम फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर सर्व तक्रारींचे निवारण केल्यानंतर प्रवेशासाठीची अंतिम म्हणजेच की फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला 3 वर्षासाठी 24/7/2026 रोजी तर 5 वर्षासाठी 28/7/2026 रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केली जाईल. या लिस्टच्या आधारेच तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट केलं जाईल. आणि मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढचा टप्पा असतो कॉलेजचे पर्याय निवडणे, म्हणजेच की कॉलेज ऑप्शन फॉर्म भरणे. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे लॉ कॉलेजेस निवडण्यासाठी सांगितले जातो आणि त्यासाठी देखील एक मुदत दिली जाते. आणि मग अखेर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे याची पहिली यादी जाहीर केली जाते. तर अशा प्रकारे ही सर्व प्रोसेस होत असते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की हे संपूर्ण शेड्यूल टेंटेटिव्ह म्हणजेच की संभाव्य आहे. सीईटी सेल काही तांत्रिक कारणास्तव यामध्ये बदल देखील करू शकते, त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर सातत्याने लक्ष ठेवून राहा. तर मित्रांनो, हे होतं लॉ सीईटी 3 किंवा 5 वर्षाच्या कॅप राऊंडचं संपूर्ण नवीन संभाव्य वेळापत्रक. हा व्हिडिओ तुमच्या सर्व लॉ सीईटीच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाचीही रजिस्ट्रेशनची तारीख चुकणार नाही. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि पुढील सर्व कॅप राऊंड्सच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या ॲडमिशनसाठी सर्व विद्यार्थ्यांना विश यू ऑल द बेस्ट.